ची ओंजळ तव पाऊली प्रभू वाहतो भाव फुलांची ओंजळ तव पाऊली असो शिरावर तुझी उदारा सोन्याची सावली प्रभू वाहतो भाव फुलांची ओंजळ तव पाऊली रत्नदीप ज्ञानाचा लावू चारित्र्याने जीवन सजवू रत्नदीप ज्ञानाचा लावू चारित्र्याने जीवन सजवू विवेक सुंदर फुलांची ओंजळ तव पाऊली हो वाहतो भाव फुलांची ओंजळ तव पाऊली ओंजळ तव पाऊली ओंजळ तव पाऊली. धन्यवाद. अध्यक्ष माननीय रावत सर, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेचे शाला समिती अध्यक्ष माननीय हेमराजजी रणपिसे सर, आजचे प्रमुख पाहुणे रामदास लोंढे सर आणि त्यांच्यासोबत अतिशय कौतुकाची बाब आहे की त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व मित्र की जे 1975 सालचे माजी विद्यार्थी आहेत. मुलांनो, किती कौतुकानं ते आपल्यासाठी आलेले आहेत बघा. 1975 साली पास आउट झालेले आपल्या तुमचं कौतुक सोहळा ऐकण्यासाठी म्हणून इथं आलेले आहेत. या सर्वांना मी अभिवादन करते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर, पालक शिक्षक संघ सभासद, पर्यवेक्षिका भोसले मॅडम या सर्वांनाच अभिवादन करते. आपल्या पाहुण्यांची नावं मी सांगितलेलंच आहे. आजचे प्रमुख पाहुणे रामदास लोंढे सर आणि त्यांच्याबरोबर आलेले आहेत प्रदीप पवार सर, प्रदीप कुलकर्णी सर, रमाकांत ठिपसे, सतीश ढगे, परिमल सूर्यवंशी, अरविंद लोखंडे, मोहन कुडचे, हेमंत पंडित, उदय जोशी, सुशील सावंत आणि प्रवीण कर्णिक सर यांचं तर खूपच कौतुक आहेच. मुलांनो, औपचारिक कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तुम्हाला 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये कोणकोणती नियमावली आपण पाळायची आहे या संदर्भातल्या सगळ्या सूचना रामदासी सरांनी दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्या मनामध्ये चांगल्या ठसवलेल्या आहेत हे निश्चितच. त्याच्यामध्ये चूक होणार नाही हे आम्ही गृहीत धरतो आहे, पण तुम्ही पण त्या पद्धतीनं वागायचं आहे. इतका सुंदर सोहळा आहे बघा की सगळ्याच विद्यार्थी अतिशय नटून थटून खूप सुरेख दिसणारे विद्यार्थी असे सगळे आलेले आहेत. हा निरोप समारंभ नसून एका मोठ्या गायनाच्या कार्यक्रमाला आपण आलेलो आहोत असं अगदी भासवते. इतकं छान सुंदर वातावरण तुम्ही निर्माण केलेलं आहे. आमचा दिवसभराचा सर्व शीण त्याच्यामुळे गेलेला आहे. खूप छान असं भारावलेलं वातावरण आपण अनुभवतो आहोत. मुलांनो, इयत्ता 10वीची परीक्षा म्हणजे शालांत परीक्षा. 5वी मध्ये ऍडमिशन बनवतात 3 गोष्टी. एक, त्यांनी वाचलेली पुस्तकं आणि त्यांनी घेतलेले अनुभव आणि त्याचबरोबर त्याला भेटलेली माणसं. बाईंनी आपल्या आत्ताच सांगितलंय की तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी जे खास लोक आलेत ते आपल्या शाळेचे पहिल्यांदा माझे विद्यार्थी तर आहेच, पण ते आयुष्यात त्यांनी खूप अनुभव घेतलेला आहे, विविध क्षेत्रात त्यांनी नाव कमावलेलं आहे. तर या सगळ्या मान्यवरांचा सन्मान परिचय करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय योगेश पाटील सरांना.
योगेश पाटील सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाळेमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा शाळेची ओढ कशा पद्धतीची असते त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज तुमच्या समोर आहे. आणि ते म्हणजेच 1974-75च्या बॅचचे विद्यार्थी, म्हणजेच आज तुमच्या बॅच सोबत ज्यांची 49 वर्ष 10वी नंतरची पूर्ण होऊन ज्या बॅचच्या 10वीला 50वं वर्ष सुरू होत आहे, अशा बॅचचे विद्यार्थी आज या ठिकाणी तुमच्या समोर तुमच्या शुभेच्छा समारंभासाठी आलेले आहेत. तेव्हा आपण सर्वात पहिल्यांदा या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रामदास लोंढे सर. म्हणजे त्यांचा परिचय करून द्यायचा तर अगदी पहिल्यांदा खाजगी आणि वैयक्तिक परिचय हा आहे की मी त्यांची खूप बोलणी खाल्लेली आहेत. त्यांचा मुलगा हा माझा जिवलग मित्र. आणि जसं असतं ना, तुम्ही जाता पहा मित्राला बोलवायला, आता तुम्ही फोन करत असाल, आम्ही खालून आवाज द्यायचो आणि मी आवाज दिल्यानंतर तो झोपलाय रे, तो अभ्यास करतोय, नंतर ये. ही माझी वैयक्तिक ओळख. परंतु दुसऱ्या बाजूने जर सांगायचं झालं तर या शाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ज्यांचं कौटुंबिक जीवन जे आहे, कौटुंबिक परिस्थिती सुरुवातीला हालाखीची होती, परंतु त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून ज्यांनी या शाळेतील शिक्षणाच्या आधारावरती आर्मी डिफेन्स सेक्शन मध्ये नोकरी मिळवली आणि आर्मी डिफेन्स सेक्शन मध्ये 36 वर्ष नोकरी पूर्ण केली, अशा पद्धतीचं देशसेवेच्या कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे, अशा प्रकारचे श्री रामदास लोंढे सर आपल्याकडे प्रमुख पाहुणे आहेत. मग सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि सोबतच मी आपल्या शाळा समिती अध्यक्ष माननीय रणपिसे सरांना अशी विनंती करतो की कृपया आपण त्यांचा स्मृतिचिन्ह, शाळेचा अंक व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करावे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत. बाळांनो, आज 50 वर्षांच्या नंतर ते तुमच्यासाठी आलेले आहेत. कमीत कमी 50 टाळ्या व्हायला हव्या. साधारणपणे 2 वर्षांपूर्वी झालेली संपूर्ण शाळेमध्ये झालेले बेंच पेंटिंग असतील, या वर्षी आपल्या शाळेमध्ये आलेले संगणक, काही लॅपटॉप असतील, त्यासाठी एक महत्वाचं योगदान या बॅच मधील प्रत्येक विद्यार्थ्याने दिलेलं होतं. आणि त्यातीलच आणखी एक व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहे, माननीय प्रवीण कर्णिक सर. त्यांचेही स्वागत गुलाब पुष्प देऊन माननीय रणपिसे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर आपल्या समोर असणारे जे सर्व माझे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर. हमारी स्कूल लाइफ का आखिरी खूबसूरत पार्ट जिसे कहा तो पार्टी जाता है, पर ये वाली पार्टी आंखों में आंसू ले आती है, क्योंकि अब हम उस स्कूल से दूर होने वाले हैं. हम मिस करने वाले हैं उस मॉर्निंग प्रेयर को, हम मिस करने वाले हैं उस टीचर के डर को, वो दोस्त और उनकी दोस्ती, फिर कहाँ ऐसी बातें होंगी. हम मिस करेंगे उस मस्ती भरे रिसेस को, वो चौक के छोटे टुकड़े जो दोस्तों पे फेंका करते थे, उस कागज की बॉल बनाकर जब क्रिकेट खेला करते थे. हम याद करेंगे छुट्टी की घंटी और वो स्कूल वाली बस को. याद आएगा वो बचपन जो स्कूल ग्राउंड में बीता था, वो स्पोर्ट्स वाले टूर्नामेंट्स, कभी हारा जिन्हें कभी जीता था. हमें याद आएंगे वो क्विज कॉम्पिटिशंस जिनकी तैयारी में दिन बीते थे. हमें याद आएंगे वो स्कूल हाउस जिनके लिए दोस्तों से भी लड़ते थे. हम याद करेंगे मैथ्स की क्लास, कुछ पकाऊ दोस्त और उनकी बकवास. कुछ क्लासमेट्स जिनसे हमारी कभी बनती नहीं थी. वो क्लास मॉनिटर जो हमें कुछ समझती ही नहीं थी. वो क्लासरूम का फन और ना पढ़ने का मन. वो बात करने का बहाना जब मांगते थे एक्स्ट्रा पेन.
वो बीच वाला पेज जब क्लास टेस्ट के लिए निकालते थे और वो रिपोर्ट जहाँ पेरेंट्स की जगह कुछ लोग अब खुद के ही साइन मारते थे, वो स्कूल की बिल्डिंग जब भी दिखेगी यकीनन आंखें नम हो जाएगी। ये स्कूल वाली लाइफ यारो हमें बहुत याद आएगी, यकीनन बहुत याद आएगी। राव मॅडम आपल्या शाळेला जी वस्तू आणली आहे त्याचा स्वीकार करत आहेत. दहावी ईचा हा जो वर्ग आहे यांनी दिलेली भेट वस्तू. थोडीशी मागे हो, पुढे. वेद चव्हाण तयार झाला बाळी पुढे. अभय पाचपुडे. मार्च महिना आला म्हणजे माझ्या आनंदाला आलेला होता, कारण माझ्या या महिन्यात माझा आलेला वाढदिवस. दरवर्षी सगळ्यांसोबत साजरा करता करता आपण एक वर्ष आयुष्य पुढे जात आहोत याची सुखद जाणीव म्हणजे आपण आता मोठे झालो आहोत. पण याचप्रमाणे काय तर हे 16 वर्ष इयत्ता 10वी. यानंतर आपण कॉलेजात जाणार, मनसोक्त कपडे घालणार, कुठेही फिरणार, संपूर्ण स्वतंत्र. पण यासोबत एक अनामिक हुरूर जाणवते आहे का, कारण आज शाळेचे शेवटचा दिवस. लहान असताना कधी मोठे होणार ही वाट पाहायचो, पण आता मोठं झालं लहानपण देगा देवा असे म्हणतो. आणि माझे जिवलग मित्र आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र, माझे नाव अभय पाचपुडे. आज सर्व विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत भावुक दिवस आहे. हा केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी देखील भावुक दिवस आहे. कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम येथेच होता, पण आजपासून हा मुक्काम येथे समाप्त होणार आहे. जो दिवस आपल्या सर्वांना पाहावासा नव्हता वाटत, पण तोच दिवस आज सर्वांच्या आयुष्यात आला आहे. ज्या दिवसापासून आज आपण सर्व बाहेर पडणार आहोत. या शाळेत मी सुरेश शिंदे, इयत्ता 10वी बचा होणारा माजी विद्यार्थी. आज आपल्या शालेय जीवनाचा शेवटचा दिवस. नवीन शाळा, नवे शिक्षक, मुलं चांगले असतील का नसतील, नवीन मित्र बनणार की नाही, या शाळेने भरपूर काही दिलंय. चांगले मित्र, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक, सर्व प्रकारच्या गोड कडू अशा आठवणी. शाळेमध्ये अनेक अनुभव घेतले. शिक्षक होण्याचा 2दा अनुभव मिळाला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कसं सांभाळायचं हे सुद्धा कळलं. नमस्कार, माझे नाव फलक नितीन शिंदे. मी 10वी ब या वर्गात शिकायचे असे म्हणावे लागेल. तर सुरू करते मी माझा प्रवास. मी इयत्ता 9वी मध्ये आले. पटेल सरांनी आमचा वर्ग शिक्षक होते. त्यांनी आमचा स्वागत केला आणि एक मराठी विषय आणि भाषा कशी असते याचं सौंदर्य शिकवलं. खरं तर त्यांच्यामुळेच आज मी इथं बोलतीये आणि पहिल्यांदा मी स्टेजवर आली, तर थोडंसं नर्वसनेस आहे, पण ठीक आहे. पटेल सरांनी खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. पटेल सरांनी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सारे अनुभव दिले. तर ह्यासाठी पटेल सरांचे धन्यवाद. नमस्कार, माझे नाव राघवी राजकुमार गाजूल. मी आज माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभे आहे. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. सहवास सुटला म्हणून सोबत तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो,
शाळेच्या या वटवृक्षाखाली विसावलेली एक पक्षी आज आपणासमोर उभी आहे. गेल्या वर्षी 9वी मध्ये मी या शाळेत प्रवेश घेतला. आम्हाला पडेल सर वर्ग शिक्षक होते. या आधीच्या शाळेत न शिकायला मिळालेल्या गोष्टी, न शिकायला मिळालेले जे काही कार्यक्रम असतील त्याच्यात मी सहभाग नाही झाले, अशा गोष्टी मी इथे केल्या. आम्हाला प्रत्येक शिक्षकांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं. जसं पडेल सरांकडून मराठीचे सुंदर हस्ताक्षर, तर चिंचकर सरांकडून इंग्रजीचे, आणि आनंद पाटील सरांनी लावलेली जी शिस्त होती ती अजूनही आमच्यात आहे. अजून खूप काही आम्हाला. आदरणीय गुरुजन, उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी सार्थक धुमक, इयत्ता 10वी. इयत्ता 10वी ही ओळख सांगण्याची खरं तर हा शेवटचा दिवस. आवडते माझ्या मनापासून शाळा, लाविते लढाई जसा माऊली बाळा. लहानपणी बालवाडीत असताना मॅडम सांगायच्या आणि आम्हाला म्हणायला आवडायची म्हणून ही कविता म्हणायची. पण आज खरंच या शाळेने आम्हाला लळा लावलाय हे मी सांगू शकतो. या शाळेमध्ये आल्यापासून मी अनेक अनुभव अनुभवले. मग ते शाळेत पहिल्यांदा आल्यावर बसण्यासाठी बेंच पार्टनर निवडणं असो, किंवा आता शाळा सोडतानाचा हा निरोप समारंभ. शाळेत जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा योगेश पाटील सरांनी या शाळेच्या संस्थापकांविषयी व या शाळेविषयी खूप माहिती सांगितली. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आदरणीय सर्व गुरुजन, उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी गौरांगी ठक्सन कनोजे, इयत्ता 10वी या वर्गाची विद्यार्थिनी. आज खरं तर काय बोलावं हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण सगळ्याच भावना दाटून आल्या. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि आज सगळ्यात जास्त आठवतो तो म्हणजे शाळेचा पहिला दिवस. आणि त्या पहिल्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजे ती होती आमच्या सर्व मुलींची पहिली बॅच. त्यामुळे सर्व शिक्षकांकडून आमचे जरा जास्तच लाड झाले. पहिली बॅच नवीन मुली म्हणता म्हणता आता बाहेर जायची वेळ आली. शाळेत आलो आणि मिळाले ते 101 वर्ग शिक्षक. 5वीला पाटील सर, 6वीला भाटे मॅडम, 7वीला पवार मॅडम, 8वीला झोडगे सर आणि 9वी 10वीला आमचे वर्गे सर. त्या सगळ्यांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर यांना माझा सप्रेम नमस्कार. जय श्रीराम. मी शुभदीपक रोटे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. प्रत्येक प्रवासाची सुरुवात असते तसं तिचा शेवटही असतो. माझा हा 4 वर्षांचा न्यू इंग्लिश स्कूलचा प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. याची जाणीव जरी झाली तरी जीव कासावीस होतोय. शाळेचे हे प्रांगण पुढच्या 1.5-2 महिन्यात सोडून जायचे या विचाराने सांगावर काटा येतो. शाळेत मी बऱ्याच कार्यक्रमांना किंवा निवेदन करण्यात आणि इतर गोष्टींमध्ये सहभागी झालो. पण आज हा कार्यक्रम करताना असं मनोगत करणं हे जड जात आहे. जेव्हा मी या शाळेत आलो तेव्हा एकटा होतो, पण आज मी इथे माझे शेकडो मित्रांना सोबत घेऊन आहे. घेणारे कोणत्याही जाती धर्माचं प्रभू रामचंद्रांनी पण कधी भीड बाळगली नाही. मानवच काय प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा आपण आदर्श घेतलेला आहे. एक नाव मला अचानक तिथून मला हात केला, सर मला बोलायचंय. साक्षी जाधव बोलणार आहे. खरं तर काय बोलू आज सुचत नाहीये. कधी न बोलणारी साक्षी या शाळेत येऊन बोलकी झाली. तुम्हाला सर्वांना विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. सर्वांना माहिती मी किती बोलते व किती म्हणजे थोडा आहे माझा दबंगपणा. खरं तर आज मला मुलांचं माहिती नाही, पण मुलींनी नक्कीच एक अनुभव घेतला की खरं तर जेव्हा आपल्या आता मुली लग्न करून सासरी जातात तेव्हा त्यांना एक अनुभव आहे. तेव्हा तसाच अनुभव त्यांना आज येतोय की आपण आपल्या हक्काचं घर, आपली हक्काची माणसं, आपल्या हक्काचे वडील, आई वडील, आपल्या हक्काची बहीण भावंड सोडून जातो. तसंच आज आम्हाला वाटतं आमच्या हक्काचं घर म्हणजे आमच्या हक्काची शाळा, आमच्या हक्काची माणसं म्हणजे आमचे शिक्षक आणि आमचे आई वडील, अर्थातच आमचे बर्गे सर. आणि
आई वडीलच नव्हे तर एक सखा सोबती एक मित्र आहे. त्यांनी कधीच असं केलं नाही की ते शिक्षक आहेत म्हणून. त्यांनी नाही का नेहमी आम्हाला मित्रमैत्रिणीसारखं ट्रीट केलं. कधीच आम्हाला असं वाटू दिलं नाही की तुम्ही माझे विद्यार्थी आहात. त्यांनी पावलावर आम्हाला साथ दिली आणि या शाळेने तर मला खूपच साथ दिली. सर्वांना नमस्कार. मी 5वी मध्ये ज्यावेळी या शाळेत आले त्यावेळी सगळ्यात पहिले पाटील सर मला वर्ग शिक्षक होते. त्यांनी मला 4थी मॉनिटर केलं. त्यावेळी म्हणजे मला स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती, बट त्यांच्यामुळे मी वर्गात का होईना बट मी पुढे येत होते. मी जास्त शिक्षकांशी नव्हते बोलत कारण मला त्यांची आधीपासूनच भीती वाटायची. त्यामुळं 5वी मध्ये मी सरांमुळे स्टेजवरती तर येत नव्हते, बट क्लासमध्ये तर मी पुढे होते. 6वी मध्ये भाट्या मॅडम होते. आम्हाला भाट्या मॅडमांचं अजूनही आठवते. केसांवर मी सतत ओढा खाल्ला होता कारण की मला वेण्या घालणं प्रथमतः येतच नव्हतं आणि घालायला पण कोणीच नव्हतं. त्यामुळं मी कायम ओढा खात राहिले त्यांचा. मग नंतर 7वी 8वी आमची लॉकडाऊनमध्ये गेली, बट झोडगे सर आम्हाला होते. झोडगे सर असताना पण आम्ही खूप मजा केली, खूप मस्ती केली. गणित हा विषय पण शिकलो. 9वी 10वी. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सहकारी शिक्षक आणि लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मगाशी माननीय मुख्याध्यापिका म्हणाल्या की सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इतके सुंदर दिसत आहेत, तेव्हा मला खूप कुतूहल वाटत होतं की नक्की कसे दिसत असतील इकडून. कारण मला डोळ्यासमोर जे होते तेवढेच विद्यार्थी दिसत होते. पण मॅडम म्हणाले तर खरं आहे की या सभागृहाची शोभा तुम्हा सर्वांमुळे नक्कीच वाढलेली आहे. ज्ञानतृष्णा गुरव निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुण पंचकम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून सतत अध्ययनरत राहून एकाग्रतेने पुढे जाण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांमधून काही क्षण विश्रांती घेऊन थोडंसं हळवं होण्याचा हा क्षण आहे आणि तो हळवेपणा तुमच्या मनोगतातून व्यक्त झालाच आहे. सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सहकारी शिक्षक आणि लाडके विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मगाशी माननीय मुख्याध्यापिका म्हणाल्या की सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इतके सुंदर दिसत आहेत, तेव्हा मला खूप कुतूहल वाटत होतं की नक्की कसे दिसत असतील इकडून. कारण मला डोळ्यासमोर जे होते तेवढेच विद्यार्थी दिसत होते. पण मॅडम म्हणाले तर खरं आहे की या सभागृहाची शोभा तुम्हा सर्वांमुळे नक्कीच वाढलेली आहे. ज्ञानतृष्णा गुरव निष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थी गुण पंचकम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून सतत अध्ययनरत राहून एकाग्रतेने पुढे जाण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांमधून काही क्षण विश्रांती घेऊन थोडंसं हळवं होण्याचा हा क्षण आहे आणि तो हळवेपणा तुमच्या मनोगतातून व्यक्त झालाच आहे. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे मित्रांनो? सो युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. एकत्र राहिला ना तर खंबीरपणे उभे राहा. युनिटी इज द स्ट्रेंथ. तर याच ब्रीदवाक्याला, या मोटोला साजेसं एक भेटवस्तू यांनी आपल्याला आणली आहे आणि ती यांची इच्छा आहे की आपल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांनी ती स्वीकारायची आहे. तर मी दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनी समोर बसलेल्यांपैकी त्यांनी यायचंय आणि ही भेटवस्तू शाळेच्या वतीनं स्वीकारायची आहे. चला पटकन या. उर्मिला येणारे, सार्थक येणारे, अस्मिता ये बघा. आता बोलू लागला.
निलोत्पल ये पुढे पटकन ये. या जरा पटपट या निलोत्पल ये. बघा भेटवस्तू त्यांनी आणले, त्यांची इच्छा आहे तुमच्या हातात द्यायची. चला या पुढे या. समृद्धी आली आहे. खूप छान भेटवस्तू आहे. गरुड भरारी घ्यायची आहे तुम्हाला सगळ्यांना. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, तसेच माझे NST बालमित्र, NST ग्रुपचे सर्व मित्र परिवार, सर्वांना मला नमस्कार. मित्रांनो, मी रामदास लोंढे, 1975चा 10वी अचा विद्यार्थी. तुम्ही आजी आहात, मी माझी आहे. पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा माझीमध्येच सामील होणार आहात. तुमच्या आमच्या ग्रुपतर्फे स्वागत आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण आता मी प्रॅक्टिकली अँकरिंग करत नाही. मी कमी बोलतो, जास्त काम करतो. मला काम द्या, मी काम करायला तयार असतो. रात्री 12 वाजता बोलणं मी तयार असतो. मी कामाला कंटाळा करत नाही. काही मुलांनी बघितलं असेल पेंटिंग याच्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट होतो. चला, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण करू शकतो. आईवडील आणि शाळा या दोन्ही गोष्टी आपल्या आईवडिलांना जेवढा मान आहे तेव्हा शाळा मातेला पण आपण सर्वांनी मान द्यायचा आहे. त्यांचे संस्कार आपण विसरायचे नाही आहेत. त्या संस्काराच्या आधारातच पुढील आयुष्य आपण जगायचं आहे. पुढील 11वी 12वी वाटतं एवढं सोपं नाही आहे. दिशा भरकटू शकते, ओव्हर कॉन्फिडन्स होऊ शकतो. काळजी घ्या. नवीन मित्रपर्याय जोडताना जपा. पारखून मित्र जोडा. लहानपणीचे जसे माझे मित्र आहेत, अर्ध्या रात्रीला सुद्धा आम्ही एकमेकाला प्रॉपर गाईडलाईन देतो, प्रॉपर पाहिजे ती मदत करतो. कोणत्याही गोष्टीला आम्ही कमी करत नाही. मी सुखात आणि दुःखात आम्ही सगळे सामील असतो. तसेच आपण सर्वांनी आपला हा जो बॅच आहे ह्या वर्षीची 10वीची, त्या सर्व मित्रांना एकत्र घेऊनच पुढं जायचं आहे. एखादा शत्रू आज जरी असला तर उद्या मित्र होणार आहे, आणि त्याला मित्र म्हणूनच आज ह्या शाळेच्या बाहेर आपण भेटणार आहोत. आज शत्रुत्व इथं सोडायचं आहे. शाळेसाठी तुम्हाला पुढच्या वर्षासाठी किंवा इथून पुढं जी काही मदत लागेल, आमची बॅच तुमच्या मदतीसाठी तयार आहे. कधी तुम्ही हक्काने आमच्या संपर्कात या, आम्ही तुम्हाला मदत करू. बरेचसे आज का रात्री 12 वाजता माझ्या एका मित्राशी बोलणार, तो US-मध्ये आहे. त्याला उत्सुकता पडली की सेंड ऑफ कार्यक्रमामध्ये तू काय बोलणार आहे, काय सांगणार आहे, काय करणार आहे. आता तुम्हाला SR कुलकर्णी म्हणून सर माहिती असेल, सायन्स प्राइज पारितोषिक असतं. ते आपलं एक अमेरिकेत मित्र आहे, आमचा क्लासमेट आहे. त्याच्या वतीने त्यांनी घोषित केलं आहे दरवर्षी तो बक्षीस ठेवतो, मोठी रक्कम देतो, की जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला ॲडमिशन घेता नाही, 11वीला कुठं ॲडमिशनला वह्या पुस्तक किंवा जे काही खरेदी करायची असेल त्यासाठी ते पैसे उपयोगात नाही. अशी बरीचशी पारितोषिकं आमचे मित्रमंडळी देणार आहेत, आणि पुढच्या वर्षी ते घोषितही होतील. ऑलरेडी काही झालेले आहेत, दरवर्षी होत आहेत. अजून बरेचसे पॉईंट्स असे आहेत की जे आता सामुदायिक बोलता येत नाही आहे किंवा सांगायचं नाही. मला एवढं बोलणं अवघड होतं आहे. काय तुम्ही एवढे सगळे बोललात की मी काय बोलून काय नको असं होतं आहे. मी पण तुमच्यातलाच एक आहे. आज एक आता माझं वय 65 आहे. 66 वर्षानंतर मी या स्टेजवरती या मानापर्यंत पोहोचलो आहे. म्हणजे ह्या स्टेजवरती या खुर्ची बसायला मला 66 वर्ष लागली. पण त्यासाठी कष्ट करावं लागते. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा करायला मी हा जो मोमेंट निवडायचं काय कारण आहे. आपलं हेच बळ, आपलं गरुड चिन्ह आहे, इगर घे भरारी. आपलं ब्रीद वाक्य जसं हे बळ आहे तसं आहे. गरुडाचं त्याचे काय म्हणतो आपण त्यांना
त्याचे गुण हे आपल्याला माहिती पाहिजे. रोडाकडे काय काय चांगलं आहे ते आपण घ्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने मी ज्या ऑफिसमध्ये काम केलं, मी 36-37 वर्ष ज्या ऑफिसमध्ये काम केलं त्याचा पण सिम्बॉल हाच होता EMAचा, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी एक इलेक्ट्रिकल डिव्हिजनचा मी सुपरवायझर होतो. काय आम्हाला कर्म ही धर्म, फक्त कर्म करायचं शिकवलं. त्याचा पण मोठा होता हा इगलच होता. म्हणून माझ्या मनात आलं किंवा नाही आपली शाळेचा घे. आता या मुलांना भरारी घ्यायची वेळ झालेली आहे. भरारी घ्यायचं आता याचं बटन दाबलं की आकाश उडणार आहे. फक्त पाय जमिनीवर ठेवा, आकाशात फिरा पण जमिनीवर पाय ठेवा. सर्वांना सांभाळून घ्या, सर्वांबरोबर चला, काही अडचण येणार नाही आहे. त्या EMAमध्ये मी सर्व्हिस केली, मला चांगलं वाटलं. देश सेवा करण्यात आली माझ्याकडून आणि माझ्याकडून जेवढं चांगलं काम करता येईल ते देश सेवेसाठी मी केलेलं आहे. आमच्या वर्गाचा हा माझा एकटाच हे नाही आहे. आज मी ह्या खुर्ची बसून विद्यार्थी प्रतिनिधीमधून बसलो आहे. आमच्या 1950 10वी विद्यार्थ्यांच्या म्हणजे 10वीचे विद्यार्थी धरून चला त्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून आहे. या माझे सगळे टीम आहे आमची. त्या टीममधूनच आम्ही सर्व एकत्र काम करतो, एकत्र येतो, एकत्र भेटतो, सगळं काही आम्ही करतो. तसंच तुम्हीही करा. काही अडचण असल्यास आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आता बोलण्यासारखं अजूनही पॉईंट्स मी काय आता आज लिहून आणणार नाही किंवा मुद्दा म्हटलं की जे समोर येतील ते बोलत राहायचं. पण बाकीचे मुलं बोलू शकतात, आपण का बोलू शकत नाही. थोडासा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना 10वीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतोय. चांगलं यश मिळवा. आम्ही तुमच्या स्वागतासाठी दारावरती उभे आहोत तुमचं स्वागत करायला रिझल्टच्या दिवशी. काय चांगल्या मार्काने प्रयत्न करा. सर्वांना यश मिळणारच आहे. सर्वांनी आनंद करूया. जय हिंद भारत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. नमस्ते. एवढं आणलं तुम्ही बोलायला, ते बहुतेक सरांनी बघितलंय. माझं मनोगताचं नाव पुकारलं नाहीये, मला पुढच्याच कार्यक्रमासाठी बोलवलंय. पण इथे आलो तेव्हापासून मी शक्य तिथे सगळीकडे घुसखोरी केली आहे. इथेही करतोय. शक्यतो अध्यक्षांच्या भाषणानंतर कोणी बोलत नाही, पण मला माहिती आहे अध्यक्ष परिचयाचे आहेत त्यामुळे ते अलाउ करतील मला. ही घुसखोरी करायचं कारण म्हणजे हा माझाही निरोप समारंभ आहे. अंकाचं नाव आहे NEST सोडताना झेप घेताना. रोहन वेताळची ओळख सगळ्यांना आहे, त्यामुळे त्याला का निवडलंय याची जाणीव सगळ्यांना झालेली असेल. याची PDF इतिहास जमा होणारी शाळा नाहीये, ही इतिहास घडवणारी शाळा आहे. आणि शाळा बनते ही विद्यार्थ्यांमुळे. तसे हे समोर बसलेले त्यानंतर तृतीय क्रमांक गौरव पडियार, विशेष गुणवत्ता प्राप्त उत्कृष्ट चित्र काढले विनेश यादव, ओम प्रकाश देवडा, परिमल सूर्यवंशी जे स्वतः चित्रकार आहेत, कलाकार आहेत, आर्टिस्ट आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. मुलांनो, यू आर व्हेरी लकी. गौरव पडियार 10वी अ, विनेश यादव 10वी क, ओम प्रकाश देवडा 10वी क, वेदांत हरेकर आणि ओंकार पवळे. या सर्वांना मार्गदर्शन करणारे
आपल्या शाळेचे कला शिक्षक श्री हनुमानाचा स्वीकार करायचा आहे. कोळकर सर, कला शिक्षकांचा सन्मान कला क्षेत्रातल्या व्यक्ती करून. बराच वेळ झालेला आहे आणि अनेक जणांची भाषणं ऐकून आता हा आलेला व्यक्ती अजून काय बोलणार आहे बाबा असे कदाचित आपल्याला वाटलं असेल. त्यामुळे आपला फार जास्त वेळ मी नक्कीच घेणार नाहीये. हा सर्व कार्यक्रम पाहत असताना मला माझ्या शाळेचा सेंड ऑफ आठवला, मला माझी शाळा आठवली. 1986